आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। महाराष्ट्रामधील शिंदे फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीनंतर आता सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळालाय। जुलैमध्ये सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आणि त्यामुळे आगामी विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आता इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। जुलै महिन्यात राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। विस्तारात 4 मंत्री जाणार, राऊतांचा दावा। नव्या मुहूर्तामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली। राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला 1 वर्ष पूर्ण झालंय। त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गुरुवारी दिल्लीत अमित शहांची भेट घेतल्यानं मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली होती। त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सांगत या चर्चेला पूर्णविराम दिलाय। जुलै महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। विस्तार देखील आम्हाला करायचाच आहे, त्यामुळे माननीय मुख्यमंत्री त्याबद्दल निर्णय घेतीलच। पण मला असं वाटतं की जुलै महिन्यामध्ये आम्ही विस्तार करू। खरं तर आतापर्यंत अनेकदा शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगली, पण यावेळी स्वतः देवेंद्र फडणवीसांनीच मुहूर्त सांगितल्यानं मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी इच्छुकांच्या तयारींनी जोर पकडलाय। या आगामी विस्तारात शिंदेंच्या शिवसेनेकडून काही संभावित आमदारांची नावं चर्चेत आहेत, ज्यात बच्चू कडू अपक्ष आमदार अचलपूर, संजय शिरसाट आमदार औरंगाबाद, प्रताप सरनाईक आमदार ओवळा माजिवडा, भरत गोगावले आमदार महाड, बालाजी किणीकर आमदार अंबरनाथ, किशोर पाटील आमदार पाचोरा, सदा सरवणकर आमदार माहीम यांचा समावेश आहे। मंत्रिमंडळाचा विषय लवकरच होईल, त्याच्यामध्ये काही अडचण नाहीये। आणि जे काही सरकारचं 1 वर्षाचं कामकाज जे आहे हे आता आपण पाहिलेलं आहे। वेगवान आणि गतिमान आणखी पुढचं जे काही कालावधी आहे, फक्त आणि फक्त आम्ही या लोकांसाठी, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठीच आमचं सरकार निर्णय घेणार। आणि म्हणूनच आज मी एवढंच सांगेन की वर्षपूर्ती जी आहे हे फलद्रूप झालेली आहे आणि फलदायी झालेली आहे। आगामी विस्तारात भाजपकडूनही काही आमदारांच्या नावांची संभाव्य मंत्रिपदासाठी चर्चा सुरू आहे। त्यात प्रसाद लाड आमदार विधान परिषद, अमरीश पटेल आमदार विधान परिषद, जयकुमार रावल आमदार शिंदखेडा, गणेश नाईक आमदार ऐरोली, शिवेंद्रराजे भोसले आमदार सातारा जावळी, राहुल कुल आमदार दौंड, कृपाशंकर सिंग माजी मंत्री, संभाजी पाटील निलंगेकर आमदार निलंगा, देवयानी फरांदे आमदार नाशिक, सीमा हिरे आमदार नाशिक पश्चिम यांचा समावेश आहे। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली असली तरी इकडे ठाकरे गटानं मात्र आगामी विस्तारावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। विस्तार झाला तर शिंदेंच्या शिवसेनेचे 4 मंत्री घरी जातील असं भाकीत संजय राऊतांनी वर्तवलंय। महाराष्ट्रातले केंद्रातले 2 मंत्री जातील आणि या राज्यात जर विस्तार करण्याची हिंमत दाखवली तर 4 मंत्री शिंदे गटाने घरी जातील। एकंदरीतच सत्ताधाऱ्यांकडून सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। त्याचवेळी आता ठाकरे गटानं आगामी विस्तारात विद्यमान मंत्र्यांना डच्चू देण्याचं भाकीत करत नवी गुगली टाकली आहे। त्यामुळे प्रत्यक्ष विस्तारात कुणाला लॉटरी लागते आणि कुणाचा पत्ता कापला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। लोकसभा निवडणूक वर्षभरावरती येऊन ठेपली आहे आणि त्यापूर्वी मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला मंत्रिपदाची संधी मिळणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची बैठक पार पडली आहे। केंद्रातल्या सत्तेत शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला सहभागी करून घेण्याविषयी या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतंय। मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला 2 किंवा 3 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे। होईल ना, आता पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तारही होईल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी ते सर्व त्यांची जी काही प्रक्रिया ते सर्व पूर्ण केलेली आहे। मला वाटतं या 4-8 दिवसामध्येच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल। शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेचे लोकसभेमध्ये 13 खासदार आहेत। त्यापैकी 2 खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे। हे मंत्रिपद देताना प्रादेशिक समतोल राखला जाणार आहे। खासदार राहुल शेवाळे शिवसेनेचे लोकसभेतले गटनेते आहेत। तसंच
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ते 2 वेळेला खासदार म्हणून निवडून आलेत. त्यामुळे खासदार राहुल शेवाळे यांचं नाव कॅबिनेट मंत्रिपदासाठी निश्चित समजलं जात आहे. शेवाळेंप्रमाणेच खासदार प्रतापराव जाधवांचं नावही मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून ते 2 वेळेला खासदार म्हणून निवडून आलेत. विदर्भातील शिवसेनेचे ते ज्येष्ठ नेते असून प्रतापराव जाधवांचं नाव केंद्रीय राज्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे. शिवाय यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून सलग 5 वेळेला खासदार म्हणून निवडून आलेल्या भावना गवळींच्या नावाची केंद्रीय राज्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरू आहे. मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार जुलै महिन्याच्या सुरुवातीला होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. विस्तार देखील आम्हाला करायचाच आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री त्याबद्दल निर्णय घेतीलच. पण मला असं वाटतं की जुलै महिन्यामध्ये आम्ही विस्तार करू. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिमंडळ खांदे पालटावर विरोधकांनी टीका सुरू केलेली आहे. विस्तार करणं काही सोपी गोष्ट नाहीये. तुम्ही 40 लोकांना बरोबर घेत असताना तुम्हाला प्रत्येकाला मंत्री करतो जर असं सांगितलं असेल तर विस्तार करणार कसे? ते करू शकत नाही. प्रचंड असंतोष त्यांच्या आमदारांमध्ये सुद्धा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदल होऊ घातलेत. 2024 मध्ये लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळेच या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वीचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. त्याची पूर्वतयारी देखील करण्यात आलेली आहे. आता फक्त मंजुरी मिळायची आहे, ती म्हणजे पंतप्रधान कार्यालयाची. एकदा का पंतप्रधान कार्यालयाने अंतिम शिक्कामोर्तब केलं की लवकरात लवकर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल देखील होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश घंडाटसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राज्याच्या राजकीय इतिहासातला पहाटेचा शपथविधी 3.5 वर्षांनंतरही तितकाच गाजतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पहाटेचा शपथविधी हा गुगली होता असं वक्तव्य केल्यानंतर 2 दिवसांपासून त्याचे पडसाद उमटतात. पाहुयात याच संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट. गुगली कसा टाकायचा कुठं टाकायचा ही जरी खेळलं नसतं तर माहीत होतं. त्यांच्या गुगलीमुळे मी बोल्ड व्हायच्या ऐवजी त्यांचे पुत्र अजित पवारच बोल्ड झाले. राजकारणात गुगली टाकण्यात माहीर असलेल्या शरद पवारांनी पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीवरून धुरळा उडवून दिलेला आहे. जागतिक क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदावर राहिल्यामुळे गुगली कसा टाकायचा आणि विकेट कशी घ्यायची हे माहिती असल्याचं वक्तव्य करून शरद पवारांनी भाजपच्या जिव्हारी लागणारा घाव टाकलेला होता. आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा पवारांच्या तोंडून मी सत्य बाहेर आणलं असा खोचक टोलाही लगावला. या वादामध्ये आता आशिष शेलार यांनी उडी घेतलेली आहे. शरद पवारांची गुगली नव्हती तर गाजराची पुंगी होती अशी खिल्ली शेलारांनी उडवली आहे. पवारांच्या गुगलीवर कोण क्लीन बोल्ड झालं याचा पर्दाफाशही शेलारांनी केलाय. स्पष्टपणे सांगायचं झालं तर गुगली बिगली काही नाही, ती गाजराची पुंगी आहे. वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. या गाजराच्या पुंगीच्या वाजवण्यामध्ये त्रिफळाचीत कोणी झाला असेल तर उद्धवजी आणि त्यांचा पक्ष झाला. ते अजूनही अनेस्थेशिया दिल्यासारखे आहेत. आशिष शेलारांनी पवारांच्या गुगलीवरून ठाकरे गटाला टोले लगावल्यानं संजय राऊतही राजकीय पॅड लावून पिचवर उतरले. शरद पवारांनी गुगली टाकली नसती तर राष्ट्रपती राजवट उठली नसती आणि वेगळं खोके सरकार निर्माण झालं असतं असा पलटवार संजय राऊतांनी केलाय. शरद पवारांच्या राजकीय गुगलीनं राज्यभरामध्ये प्रचंड गदारोळ उडाल्यानं अखेर खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या विषयावर थेट भाष्य केलंय. राज्यासाठी पुढे मी काय करणार, गेलेल्या नोकऱ्या परत कसा आणणार, सिलेंडरचा भाव कमी कसा करणार, महागाई कशी कमी करणार, याच्याबद्दल ते काहीच बोलत नाही. हे सोडून सगळं बोलतायत. नाही तर काहीच नाही झालं तर पार्टीचा शपथ घेणे. देशामध्ये यावर्षी आयसीसीचा क्रिकेट वर्ल्ड कप आयोजित करण्यात आलेला आहे. 5 ऑक्टोबर पासून वर्ल्ड कपच्या मॅचेस सुरू होणार आहेत, तर इकडे महाराष्ट्रात पॉलिटिकल कपच्या मॅचेस सातत्यानं सुरूच आहेत. शरद पवारांनी आता गुगली टाकून सत्ताधाऱ्यांच्या बॅट्समनची भंबेरी उडवलेली आहे. त्यामुळे आता सत्ताधारी बॅट्समन दणदणीत स्ट्रेट ड्राईव्ह खेचणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यामधील शिंदे फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्तानं राज्यात अनेक ठिकाणी
युतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला तर ठाकरे गटानं घटनाबाह्य सरकारची वर्षपूर्ती संबोधल्यानं पुन्हा एकदा वाद निर्माण झालेला आहे. पाहूयात नेमकं काय झालंय ते. राज्यभरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. गेल्या वर्षी 30 जून रोजी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली होती. मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की एकाच वर्षात राज्य सरकारनं अनेक धडाकेबाज निर्णय घेऊन वेगवेगळ्या विकास योजनांना गती दिली आहे आणि त्यामुळे राज्याच्या विकासाचा रथ पुन्हा धावायला लागलाय. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयामुळे कामाचा धडाका राज्यातल्या जनतेला दिसू लागलेला आहे. शिवसेनेचे आमचे नेते असतील, भारतीय जनता पक्षाचे नेते असतील, या सगळ्यांच्याच सहकार्यातून हे सरकार लोकांच्या मनातलं स्थापन झालं. बाळासाहेबांच्या विचाराचं, धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या विचाराचं सरकार. आज या निमित्ताने मी एवढंच सांगतो, मोदीजींच्या सोबत डबल इंजिनचं सरकार आहे. मोदीजींचं इंजिन कसं धावतं आपण बघितलंय. देश अत्यंत वेगाने पुढे चाललाय. ठाकरे गटातले खासदार संजय राऊतांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. घटनाबाह्य सरकारच्या स्थापनेला 1 वर्ष झाल्याचा टोला राऊतांनी लगावलाय. संजय राऊतांच्या या टीकेला शिवसेनेकडून जशास तसं उत्तर देण्यात आलं. घरात बसणाऱ्यांना आणि ऑनलाईन सरकार चालवणाऱ्यांना फसवणुकीचं वर्ष म्हणण्याचा अधिकार नसल्याचा पलटवार शिवसेनेकडून करण्यात आला. ग्रामीण भागामध्ये कित्येक जणांनी आपल्या आयुष्याची राखरांगोळी केली काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात लढताना, परंतु आपण त्यांची फसवणूक करून केवळ खुर्ची करता आपण काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली. त्यामुळे फसवणूक हा शब्द घेण्याचा सुद्धा तुम्हाला अधिकार नाही. राज्य सरकारची वर्षपूर्ती होत असतानाही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातला संघर्ष काही कमी होत नसल्याचं दिसतंय. आगामी वर्ष तर निवडणुकांचंच असल्यानं राजकीय संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याचं वर्षपूर्तीवरून सुरू झालेल्या राजकारणावरून स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाच्या चर्चेनं जोर धरलेला आहे. जनतेच्या सोयीसाठी जिल्ह्याचं विभाजन आवश्यक असल्याची सर्वसामान्यांची मागणी आहे. मात्र जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांचा विभाजनाला विरोध असल्याचं पाहायला मिळतंय. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं अहमदनगर हा राज्यातला सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळे अहमदनगरच्या विभाजनाची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. नगर जिल्ह्यात विधानसभेच्या 14 जागा आहेत आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणात अहमदनगरचा दबदबा कायम राहिलेला आहे. जिल्ह्याचं विभाजन झाल्यास राज्याच्या राजकारणात अहमदनगर जिल्ह्याचा दबदबा कमी होण्याची शक्यता खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा विभाजनमधून जिल्ह्याची ताकद कमी होते. अहमदनगर जिल्हा हा अनेक दृष्टिकोनातून समृद्ध आहे, सक्षम आहे. वेगळ्या वेगळ्या लोकप्रतिनिधींनी या जिल्ह्याचं नावलौकिक महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे आणि म्हणून जिल्ह्याच्या एकत्रीकरणामध्ये जिल्ह्याचा फायदा असं माझं व्यक्तिगत मत आहे. सुजय विखे यांच्या या भूमिकेला त्यांच्याच पक्षातनं विरोध होतोय. भाजपचे आमदार राम शिंदे हे विभाजनाच्या मुद्द्यावर आग्रही आहेत. शिवाय भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडेंनीही जिल्हा विभाजनाच्या मागणीचं समर्थन केलंय. अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन व्हावा अशी सर्वसामान्य लोकांची भावना आहे. कारण प्रशासनावर एवढा मोठा जिल्हा असल्यामुळं खूप मोठा ताण पडतो आणि सर्वसामान्याला जर दिलासा द्यायचा असेल तर नगर जिल्ह्याचं विभाजन होणं गरजेचं आहे. काही दिवसांपूर्वी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा जिल्हा विभाजनाला विरोध केलेला होता. अहमदनगरच्या सर्वांगीण विकासाची भूमिका मांडलेली होती. मात्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष फाळके यांनी रोहित पवार यांच्या भूमिकेला छेद देणारी भूमिका घेतली आहे. 14 तालुके, 12 विधानसभा मतदारसंघ आणि 2 लोकसभेचे मतदारसंघ असा विस्तृत भौगोलिक जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्ह्याकडे पाहिलं जातं. याचं विभाजन झालं पाहिजे. विकासाच्या दृष्टीनं ते गरजेचं आहे. अहमदनगर दक्षिण आणि अहमदनगर उत्तरचा विचार केला तर उत्तर नगरमधल्या नेत्यांचा राज्याच्या राजकारणात अधिक दबदबा राहिलेला आहे.
या तुलनेत दक्षिणेकडच्या नेत्यांवर अन्याय होत असल्याचा सूर आहे आणि त्यामुळेच प्रस्थापित नेत्यांकडून जिल्हा विभाजनाला विरोध होत असल्याचं चित्र आहे. साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. आणि आता पाहणार आहोत पुन्हा एकदा सविस्तर विशेष. बीड जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम आणि त्याला पंकजा मुंडेंची अनुपस्थिती हे आता समीकरणच बनलेलं आहे. विनायक मेटे यांच्या जयंतीनिमित्तानं देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाकडे पंकजा मुंडेंनी देखील पाठ फिरवली, तर दुसरीकडे मराठा आरक्षण मिळेपर्यंत फेटा घालणार नाही असं जाहीर करत पंकजा मुंडेंनी देखील आता मराठा कार्ड बाहेर काढलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यातला लपंडाव सुरूच आहे. विनायकराव मेटे यांच्या जयंती कार्यक्रमानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, मात्र या ठिकाणी यायचं पंकजा मुंडेंनी टाळलं. याआधी व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, त्यावेळेला सुद्धा पंकजा मुंडे आलेल्या नव्हत्या. गहिनीनाथ गडावरच्या कार्यक्रमालाही देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती आणि पंकजा मुंडेंची अनुपस्थिती पाहायला मिळालेली होती. तर दुसरीकडे बैलगाडा शर्यतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना पंकजा मुंडेंनी इतिहास घडवायचा आहे असं वक्तव्य केलं. आपल्या जिल्ह्याला सांभाळण्याचं काम 5 वर्ष मी केलं. ठीक आहे, आपल्याला हवं तसं आपल्याला यश मिळू शकलं नाही. या यशामध्ये आडवे येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आता आपण ओळखून आहोत. आता या आडव्या येणाऱ्या गोष्टींना आणि या लोकांना आपण येणाऱ्या निवडणुकांना आडवा पाडल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला वाटतो. बंजारा बहुल जिल्हा असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडेंनी मराठा कार्ड काढून आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं सोशल इंजिनिअरिंगला सुरुवात केलेली आहे. धनगर समाजाचे प्रश्न मिटवू, आम्ही मराठा समाजाचे प्रश्न मिटवू, आम्ही ओबीसींना संरक्षण देऊ, आम्ही तरुणांचे, बेरोजगारांचे, शेतकऱ्यांचे, महिलांचे प्रश्न मिटवू. त्यांना काय तोंड दाखवायचं जोपर्यंत हे पूर्ण होत नाही तोपर्यंत फेटा घालून मिरवण्याची माझी मानसिकता नाही. पक्ष काय जाहीर करेल ते करेल, पण माझी भूमिका फायनल असल्याचं पंकजा मुंडेंनी यावेळेला जाहीर केलंय. मुख्यमंत्री पदाच्या ऑफरवर सुद्धा पंकजा मुंडे यांनी मी सर्वसमावेशक चेहरा झालेली असल्याचं वक्तव्य केलंय. एकंदरीतच पंकजा मुंडेंनी आता आक्रमक भूमिका घेतल्याचं स्पष्ट होत आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावरती आल्यामुळे राजकारण तापलेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महापालिकेवरती मोर्चा काढला जाणार आहे आणि त्या विरोधात आता सत्ताधारी भाजप शिवसेनेनं प्रतिमोर्चाची हाक दिलेली आहे आणि त्यामुळे शनिवारी मुंबईमध्ये राजकीय संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 1 जुलैला मुंबई महापालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मोर्चा धडकणार आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. त्यासाठी ठाकरेंच्या पक्षानं जोरदार तयारी सुरू केली आहे. एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राजकीय शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे, तर दुसरीकडे भाजपनं त्याविरोधात कंबर कसली आहे. भाजप युवा मोर्चाकडून ठाकरेंच्या मोर्चाला प्रत्युत्तर दिलं जाणार आहे. भाजपच्या या मोर्चात शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेसह RPI देखील सहभागी होणार आहे. मुंबईकरांचे प्रश्न विचारण्याचं काम भारतीय जनता पार्टी मुंबई करणार आहे आणि आनंद यामध्ये आम्हाला आहे की हा आक्रोश आंदोलन केवळ भारतीय जनता पक्ष नाही करत आहे, तर भाजप, शिवसेना, रिपाई आम्ही मिळून करतो आहोत. सध्या मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकामार्फत चालवला जातोय. पर्यायानं राज्य सरकारचं महानगरपालिकेच्या कारभारावर नियंत्रण आहे. दरम्यानच्या काळात मुंबई महानगरपालिकेनं अनेक योजना सुरू केल्या आहेत, त्यावर ठाकरेंच्या पक्षानं आक्षेप घेतला. राज्य सरकार मुंबई महापालिकेच्या पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंकडून केला जातोय आणि त्यासाठीच शनिवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. भाजप बोगस आहे. कशाचा मोर्चा काढणार? या भाजपने देशाला देशोधडीला लावलेला आहे. या भारतीय जनता पार्टीनं शेतकऱ्याला देशोधडीला लावलेला आहे. काय मोर्चा काढणार भारतीय जनता पार्टी? त्यांचं म्हणणं आहे की कोरोना काळामध्ये भ्रष्टाचार केला. आता कोरोना काळातला भ्रष्टाचार सगळ्यात आधी पंतप्रधान निधीला
जी सगळी मदत दिली होती देशातून त्याचा हिशोब द्या म्हणा, मग भ्रष्टाचार बोला म्हणा. पंतप्रधान निधीतून जे आलं होतं ना, मदत निधीतून सगळे व्हेंटिलेटर बोगस होते, आणि तो निधी कुठं खर्च केला, काय खर्च केला, त्याचा हिशोब देशाला द्या म्हणा, मग मोर्चे काढा म्हणा. आम्हाला त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची पाळमुळं खोदायची. आता एक एक बडे बडे मासे जे आहेत ना, आता लागायला लागलेत, म्हणून त्यांची ही फडफड चालू आहे. त्यांना माहिती उद्याचा आपला मुक्काम हा जेलमध्ये असणार आहे. आदित्य ठाकरे असो का कोणी असो, जो भ्रष्टाचाराशी संबंधित असेल तो जेलमध्येच राहील ना. एकीकडे ठाकरेंच्या पक्षानं मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर बोट ठेवलंय, तर दुसरीकडे भाजपनं शिवसेनेच्या सत्तेतील कारभारावर सवाल उपस्थित केलाय. कोरोना काळात कोविड सेंटरमध्ये ठाकरेंच्या पक्षानं भ्रष्टाचार केल्याचा भाजपचा आरोप आहे. आता या प्रकरणात SIT मार्फत चौकशी सुरू झाली आहे. शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे भाजप विरुद्ध ठाकरेंचा पक्ष असा राजकीय संघर्ष पेटलाय. शनिवारी मोर्चा दरम्यान हा संघर्ष चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेशसह तुषार रुपनवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आणि गेल्या वर्षभरामध्ये अनेक नेते आणि कार्यकर्ते शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत. पण आता आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी ठाकरेंच्या पक्षाची साथ सोडली आहे. तसंच ते शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये दाखल होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे आणि त्यामुळे युवा सेनेतील कुरघोडीच्या राजकारणाची चर्चा देखील सुरू झाली आहे. शिवसेनेतल्या बंडाला वर्ष उलटून गेलंय, पण अद्यापही ठाकरेंच्या पक्षातली गळती काही थांबायचं नाव घेत नाहीये. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र करून शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेचा झेंडा हाती घेणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून कनाल यांनी पक्षाला रामराम केल्याचं बोललं जात आहे. नुकतंच राहुल कनाल यांनी युवा सेनेच्या कोर कमिटीचा व्हॉट्सअप ग्रुप सोडलेला आहे आणि त्यानंतर या चर्चांना उधाण आलंय. वरून आलेले काही नेते ह्यांच्यामुळे, म्हणजे वरून आलेले वरून नेते, अशा लोकांमुळे युवा सेनेचं कुठेतरी अंत झालेलं आहे असं मी समजतो. शेवटी बघा, शिवसेना आमची आहे, युवा सेना आमची आहे, ही खऱ्या अर्थाने सुरुवात आहे की आज 50%हून अधिक लोक युवा सेनेच्या कोर कमिटीतून बाहेर झालेले आहेत. उरलेले 50% सुद्धा माझ्या संपर्कात आहे आणि ते सुद्धा लवकरात लवकर या महिन्याभरामध्ये सगळे या शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. आदित्य ठाकरेंची कोर कमिटी ही युवा सेनेची ताकद मानली जाते, पण गेल्या वर्षभरामध्ये एक युवा नेते या कोर कमिटीतून बाहेर पडल्याचं चित्र आहे. यापूर्वी पूर्वेश सरनाईक, समाधान सरवणकर, योगेश कदम, सिद्धेश कदम, अमेय घोले या सहकाऱ्यांनी आदित्य ठाकरेंकडे पाठ फिरवली आहे. आता राहुल कनाल यांनी पक्ष सोडलाय. राहुल कनाल यांची उद्योजक म्हणून ओळख आहे. ते युवा सेनेचे सक्रिय पदाधिकारी होते. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा होती. महाविकास आघाडीच्या सत्तेत त्यांची शिर्डी देवस्थान समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. ते मुंबई महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य होते. तसंच शिक्षण समितीवरही त्यांची वर्णी लावण्यात आलेली होती. बॉलिवूडमधल्या अनेक बड्या सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंशी त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. कोरोना काळात रुग्णांना अन्नधान्य आणि औषधं उपलब्ध करून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. काही दिवसांपूर्वी आयकर विभागाच्या पथकानं राहुल कनाल यांच्या घरी छापा टाकलेला होता, पण त्यात काही निष्पन्न झालं नाही. आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आदित्य ठाकरे आणि राहुल कनाल यांच्यावर आरोप केलेला होता. राहुल कनाल म्हणजे आदित्य ठाकरे आणि म्हणजे आपण म्हणतो ना 63चा 36, पुढे 3 आणि पाठीमागे 6 असे 2 ह्या व्यक्ती. आता ते 63 होते, आता 36 का होत आहेत हे तुम्ही आदित्य ठाकरे यांना उद्या मोर्चामध्ये प्रश्न विचारा. राहुल कनाल यांनी पक्षाशी काडीमोड घेतल्यामुळे ठाकरेंच्या पक्षाला आणखी एक मोठा धक्का मानला जातोय. पण मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या पक्षाला ही गळती परवडणारी नाही. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.
कोल्हापूर महानगरपालिकेला आयुक्त देता आयुक्त अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे, कारण कोल्हापूरचे आयुक्त बदलून 25 दिवस उलटल्यानंतरही नव्या आयुक्तांची नेमणूकच झालेली नाही आणि त्यामुळे सध्या पालिकेचा कारभार हा रामभरोसे सुरू आहे. आधीच पालिकेमध्ये नगरसेवक नसल्यानं दाद मागायची तरी कुणाकडे, हा प्रश्न तिथल्या नागरिकांना पडलाय. कोल्हापूर पालिकेला आयुक्त मिळेना. 25 दिवस उलटल्यानंतर नेमणूक नाहीच. ना नगरसेवक ना आयुक्त, कारभार रामभरोसे. शिवसेना उबा ठाकरे गटाचं आंदोलन. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाची असलेली कोल्हापूर महानगरपालिका, पण सध्या हीच महानगरपालिका आयुक्तांविना आहे. कादंबरी बलकवडे यांची बदली झाल्यानंतर खरं तर तत्काळ दुसरा आयुक्त देणं गरजेचं होतं. मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार देऊन सरकार मोकळं झाल्याचं दिसतंय. गेल्या 25 दिवसांपासून आयुक्तांविना महानगरपालिकेचं कामकाज सुरू आहे. प्रशासन प्रमुखच नसल्यानं शहरातील पाईपलाईन तसंच महत्त्वाच्या कामांना गती मिळत नसल्याचं चित्र आहे. अधिकारी आणि कर्मचारी मनमानी कारभार करत असल्यानं तत्काळ आयुक्त देण्याची मागणी करत ठाकरे गटानं आंदोलन केलं. पैशांच्या तडजोडीसाठी आयुक्त नेमणूक टाळली जातीये का, असा सवाल विरोधक उपस्थित करतायत. जे राजू शेट्टीने आरोप साहेबांनी केला होता, राजू शेट्टीने की 2-2, 5-5 कोटीचे व्यवहार चाललेत महाराष्ट्राचा, असा त्यांचा आरोप होता शेट्टी साहेबांचा. त्यात ते तथ्य आहे का? आणि दुसरं, यात कोट्यावधी रुपयाच्या निविदा निघाल्यात, तेवढ्यासाठी ह्या निविदा व्यवस्थित ठेकेदारांना मिळेल तोपर्यंत प्रशासकीय आयुक्त न देण्याचा उलाढाल चालल्यात का? नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानं आधीच महानगरपालिकेवर प्रशासक आहे, पण या प्रशासनाचे प्रमुख असलेले आयुक्तही नसल्यानं लोकांची अडचण होतीये. माजी नगरसेवकांकडे अनेक जण कामं घेऊन जातात, मात्र अधिकारी ऐकत नसल्यानं नागरिकांचे प्रश्न मांडायचे कुणाकडे, असा प्रश्न लोकप्रतिनिधींना पडलाय. आज रस्त्यात जर फिरत जर गेला तर रस्ता आहे का, रस्त्यात खड्डा आहेत हे दिसत नाही. ज्या टायमाला खड्ड्यात गाडी जाते त्या टायमाला पाठीचे मणके ढिल्ले होतात, त्या टायमाला आपल्याला खड्डा हे समजतंय. आणि ही परिस्थिती सांगायची कुणाला? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या 2 महानगरपालिका आहेत. दुसऱ्या इचलकरंजी महापालिकेतही अशीच काहीशी स्थिती आहे. शहरातली महापालिका म्हणून कोल्हापूर पालिकेवर प्रचंड ताण असल्यानं कामांना गती देण्यासाठी तातडीनं आयुक्त नेमण्याची गरज आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यानं संभाव्य महापुरासारख्या आपत्तीत आयुक्त नसणं परवडणारं नाही. त्यामुळं नागरिकांच्या सोयीसाठी आता तरी सरकार लवकर आयुक्त नेमतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. नाशिकमध्ये नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. नाशिकचा उल्लेख गुलशनाबाद करून पुन्हा एकदा मुघल साम्राज्याच्या आठवणी ताज्या केल्या जात आहेत आणि त्यामुळे भाजपनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे. नाशिकच्या सारडा सर्कलमध्ये लावण्यात आलेल्या बॅनरवर नाशिकचा उल्लेख गुलशनाबाद असा करण्यात आलाय. मुघलांच्या काळात जनस्थान हे नाव बदलून गुलशनाबाद नाव देण्यात आलेलं होतं. त्यामुळे बकरी ईदच्या शुभेच्छा देण्याच्या बहाण्यानं हा मुघल साम्राज्याचा डाव आहे का, असा सवाल सोशल मीडियामध्ये विचारला जातोय. चिथावणी देण्यासाठी करण्यात आलेला हा प्रकार संतापजनक असून पोलीस कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा भाजपकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. जो काही घटनाक्रम दिसतोय उद्धवजींच्या पक्षाचा, त्यामध्ये या नाशिकच्या ठिकाणी लागलेल्या अवैध बॅनरच्या मागे उद्धवजींचा पक्ष तर नाही ना, हा आमच्या मनात संशय आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. काही ज्या खोडसाळ प्रवृत्ती आहेत, नाशिक पुरताच मर्यादित विषय नाही, तर आपण पाहतो की महाराष्ट्रव्यापी काही लोक अशा प्रवृत्ती डोके वर काढायला पाहत आहेत. ही गोष्ट बरोबर नाही. ज्याने कोणी हे कृत्य केलं असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. नाशिक शहर अनेक नावांनी ओळखलं जातं. सत्ययुगात नाशिक पद्मनगर नावानं ओळखलं जात होतं. त्रेतायुगात त्रिकंटक म्हणून नाशिक ओळखलं जाऊ लागलं. द्वापार युगामध्ये जनस्थान म्हणून नाशिकची ओळख झाली. कलियुगात नवशिख नावाचा नासिक आणि नाशिक असा उच्चार झाला. मात्र मुघलांनी नाशिक नाव बदलून गुलशनाबाद केलेलं होतं. 17व्या शतकात
मराठ्यांच्या हाती सत्ता आल्यानंतर नाशिक नाव करण्यात आलं, तर दुसरीकडे जोरदार टीका होऊ लागल्यानं नाव बदलण्याचा कोणताही उद्देश नसल्याची सारवासारव करण्यात आली आहे। जैसे मुझे पता चला था कि नासिक का नाम अभी ये गुलशनाबाद जैसे वो एक मिस्टेक हो चुकी थी उनसे, तो जैसे मुझे पता चला कि ये हुआ, मैंने वैसे ही बोला कि ये चेंज किया जाए और वो निकाला जाए, तो वैसे निकाल चुके हैं वो। और ऐसा हमारा कोई इंटेंशन नहीं है, हमें कोई मांग नहीं है कि नासिक का नाम चेंज किया जाए। सोशल मीडियात नाशिककरांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना पोलिसांकडून कठोर कारवाई होत नसल्यानंच नाराजी व्यक्त केली जाते। परिणामी आता पोलिसांच्या कारवाईकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुल सह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुण्यामध्ये आणखी एक सेक्सटॉर्शनचा प्रकार उघडकीस आलेला आहे। कॉलेज विद्यार्थ्यांना प्राध्यापिकेचे व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग करत तिला व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता आणि या प्रकरणी आता पोलीस आरोपी विद्यार्थ्याचा शोध घेत आहेत। हडपसरच्या एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यानं आपल्याच कॉलेजमधल्या प्राध्यापिकेला ब्लॅकमेल केल्याचं उघड झालंय। मयांक सिंग नावाच्या विद्यार्थ्याला त्या प्राध्यापिकेनं व्हिडिओ कॉल केला होता। तो व्हिडिओ कॉल आरोपी मयांकनं रेकॉर्ड केला। ते कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी आरोपीनं दिली। तसंच त्यानं प्राध्यापिकेकडे 5,000 अमेरिकन डॉलरची मागणी केली। विशेष म्हणजे आरोपी मयांकनं तो व्हिडिओ प्राध्यापिकेच्या पतीला पाठवून धमकावलं। ह्या आरोपीने त्यांना फोन करून सांगितले की तुमचे न्यूड फोटो न्यूड क्लिप माझ्याकडे आहे आणि जर ती स्प्रेड करायची, ती फॉरवर्ड करायची नसेल कोणाला लोकांना, तर मला 5,000 अमेरिकन डॉलर द्या, अशी त्यांना धमकी दिली। मयांक सिंग हा 2 वर्षांपूर्वी हडपसरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होता। त्यावेळी फिर्यादी प्राध्यापिका मयांकला शिकवायला होती। वेगवेगळ्या कारणानं आरोपी प्राध्यापिकेला व्हिडिओ कॉल करत होता। त्यानंतर तो आपल्या गावी निघून गेला। 2 वर्षांनंतर त्यानं फिर्यादी प्राध्यापिकेला धमकवायला सुरुवात केली। एकेकाळी विद्यार्थी आणि शिक्षकाचं नातं हे पवित्र नातं म्हणून ओळखलं जात होतं, मात्र आता याच नात्यांचा वापर करून, संबंधांचा वापर करून प्रकरणं थेट ब्लॅकमेलिंगपर्यंत पोहोचली आहेत। शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनी या गोष्टीचा अत्यंत तारतम्य ठेवून विचार करण्याची गरज आली आहे। एका व्हिडिओ कॉलमुळे फिर्यादी प्राध्यापिकेचं कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ आली। मात्र त्यांनी आरोपीच्या धमक्यांना भीक न घालता पोलिसात धाव घेतली। त्यामुळे या सेक्सटॉर्शनचा उलगडा झालाय। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे सह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। तर या होत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि विशेष घडामोडी। तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।